संभाजीनगरामध्ये छत्रपती संभाजीनगरामध्ये सध्या एक वेगळंच राजकारण सुरू आहे। या ठिकाणी मकर संक्रांती निमित्त साड्यांवर जाहीर करण्यात आलेल्या मोठ्या सवलतीमुळे रविवारी महिलांची अक्षरशः झुंबड उडाल्याचं बघायला मिळालं। 5,000 रुपयांची साडी अवघ्या 600 रुपयात मिळणार असल्याच्या ऑफरनं महिलांची झुंबड उडाली। दुकान उघडताच एकाच वेळी आत शिरण्याच्या प्रयत्नात चेंगराचेंगरी झाली आणि या गोंधळात 3 महिला श्वास गुदमरल्यानं बेशुद्ध पडल्या। इतर अनेक लहान मुलांची आईपासून ताटातूट झाली। त्यानंतर आज बाउन्सरची फौज तिथे तैनात करण्यात आली। सचिन जेरे अधिक माहिती देतात। सचिन, ह्या अशा स्वस्त साडीचे प्रकार हे निवडणुकीच्या आसपासच होतात। महापालिका महत्त्वाची आहे संभाजीनगरची, त्या तोंडावरती चेहरा कोणाचा माहित नाही, पण ऑफर तर दिली गेलेली आहे। याच्यामागे काही राजकीय कोणी आहेत का, संघटना, पक्ष? आणि हे असं साडीचं हे होत असताना त्या दुकानदाराने काळजी नाही का घेतली गर्दी होणार आहे? नक्कीच आता सध्या जर आपण पाहिलं तर राजकीय वातावरण सर्व सुरू आहे। मात्र या ठिकाणी गेल्या 3 दिवसांपासून एक जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल होत होती। त्यामध्ये असं केलं गेलं की 5,000 रुपयाची जी पैठणी साडी आहे, त्याचबरोबर इतर ज्या साड्या आहेत तर त्या 599 रुपयामध्ये देण्यात। त्यामुळे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती। 3 ज्या महिला होत्या त्या गुदमरून बेशुद्ध पडल्या होत्या। त्यानंतर पोलिसांना इथं हस्तक्षेप करावा लागला। पोलिसांनी हस्तक्षेप करून ही दुकान बंद पाडली आणि त्यानंतर आज पुन्हा ही दुकान जेव्हा उघडली तर सकाळी 8 वाजेपासूनच महिलांची प्रचंड अशी गर्दी होती। मात्र कालच्या सारखा प्रकार होऊ नये यासाठी या ठिकाणी आता बाउन्सरांची नेमणूक करण्यात आलेली आहे। म्हणजे या बाजूला जर तुम्हाला पाहिलं तर बाउन्सर दिसतील आणि बाउन्सर हे आता गर्दीचं नियंत्रण करतायत। एकीकडे राजकीय घमासान सुरू असताना मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर आता या मोठी गर्दी दुकानांमध्ये पाहायला मिळते, झुंबड पाहायला मिळते। त्यामुळेच कुठे खरेदी करत असताना आपण सावधानगी बाळगणं महत्त्वाचं आहे, कारण की अनेक जण काल बचाव केलेले आहे। सचिन, आणि त्याचप्रमाणे पोलिसांनी सुद्धा आणि यंत्रणांनी सुद्धा बघितलं पाहिजे की केवळ ह्या अशा ऑफरच्या मागे काही राजकीय हेतू आहेत का? धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।